नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शिवानी लिमये फर्ग्युसन महाविद्यालय येथे इतिहास या विषयाचे अध्यापन करते। मी आज तुमच्याशी इयत्ता 10वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाच्या पेपर पॅटर्न आणि अभ्यास कसा करावा याविषयी बोलणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या स्लाइडमध्ये या परीक्षेसाठी कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन डोळ्यासमोर ठेवून शासनाने कमी केलेला अभ्यासक्रम हा दिसून येईल। इयत्ता 10वीच्या इतिहास विषयामध्ये एकूण 7 घटक आहेत आणि 9 धडे आहेत। 7 घटकांवर आधारित 9 धडे आहेत। त्या 9 धड्यांमधले पाठ क्रमांक 4 आणि पाठ क्रमांक 6 जे तुम्हाला स्लाइडमध्ये लाल रंगामध्ये दिसतील, हे धडे यावर्षी मूल्यमापनासाठी वगळलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा सांगते, मूल्यमापनासाठी वगळलेले आहेत। याचा अर्थ असा आहे की या धड्यांवरती थेट प्रश्न विचारला जाणार नाही बोर्डाच्या परीक्षेमध्ये, पण म्हणून तुम्ही ते अभ्यासातनं वगळावेत असं नाही। हे धडेही वाचा, कारण पाठ क्रमांक 8 टुरिझम, पर्यटन आणि इतिहास हे ज्या वेळेला तुम्ही लिहिणार आहात त्यावेळेला कदाचित 4थ्या धड्यातली थोडीशी माहिती तुम्हाला मदतीची ठरेल। त्यामुळे अजिबातच ते धडे वाचायचे नाहीत असं करू नका। पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की राज्यशास्त्र या विषयासाठी एकूण 6 घटक आहेत आणि 5 धडे आहेत। या 5पैकी शेवटचा जो लाल रंगात तुम्हाला दिसतोय, भारतीय लोकशाही पुढील आव्हाने, हा धडा यावर्षी मूल्यमापनासाठी वगळण्यात आलेला आहे। म्हणजेच राज्यशास्त्राच्या 5व्या पाठावर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीयेत। म्हणजे तुम्हाला एकंदरीत अभ्यासाचं नियोजन कसं करायचंय बघा, हे तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल। आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण प्रकरणं आहेत 9, त्यातली 2 प्रकरणं वगळली आहेत, म्हणजे तुम्हाला अभ्यासायचे आहेत 7। राज्यशास्त्राच्या भागामध्ये एकूण प्रकरणं आहेत 5, त्यातलं 1 वगळलंय, म्हणजे तुम्हाला अभ्यासायचे आहेत 2। म्हणजे एकूण तुम्हाला 11 पाठ हे इतिहास आणि राज्यशास्त्र याच्यासाठी अभ्यासायचे असं लक्षात ठेवा। आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला साधारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे आणि विकल्पासह त्याला गुण किती आहेत हे दृष्टिक्षेपात येईल। विद्यार्थी मित्रांनो, इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर एकूण 40 गुणांचा आहे, ज्यापैकी 28 गुण हे इतिहास या भागासाठी आहे, विकल्पासह हे 42 गुण आहेत। तर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल प्रश्न क्रमांक 6 ते 9 हे राज्यशास्त्रावर आधारित आहेत आणि याला 12 गुण आहेत, विकल्पासह 40 गुण आहेत। आता ते विकल्पासह म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे। आता आपण ऍक्च्युअल प्रश्नपत्रिकेकडे येऊया। ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युअल प्रश्नपत्रिकेकडे येणार आहात त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो आहे प्रश्न 1अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा। विद्यार्थी मित्रांनो, जाणून घ्या, इथे तुम्हाला प्रश्नातच सांगितलंय विधान पुन्हा लिहा। कदाचित तुम्हाला गणिताच्या शिक्षकांनी किंवा विज्ञानाच्या शिक्षकांनी फक्त ऑप्शन लिहा, फक्त पर्याय लिहा असं सांगितलं असेल, अशी सूट दिली असेल, पण इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये तसं नाही, कारण प्रश्नातच तुम्हाला सांगितलंय पूर्ण विधान तुम्हाला पुन्हा लिहिणं अपेक्षित आहे। अशी एकूण 3 विधानं आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याला अंतर्गत विकल्प नाही। आता मगाशी तुम्ही विकल्पासह गुण पाहिलेत, विकल्प म्हणजे काय, 5पैकी 3 सोडवा असं ज्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं असतं तेव्हा त्याला म्हणतो आपण विकल्प। म्हणजे 5 प्रश्न विचारलेले असतात, त्यातले कुठलेही 3 तुम्ही सोडवलेले चालतात। आता प्रश्न 1अ च्या बाबतीत तसं नाहीये। प्रश्न 1अ तुम्ही पूर्ण विधान आणि तिन्हीच्या तिन्ही प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे आणि त्याला 3 गुण आहेत। म्हणजे प्रत्येक करेक्ट बरोबर विधानाला 1
अशा प्रकारे 3 विधानांना 3 गुण तुम्हाला मिळतील. आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की 3 प्रश्न मी लिहिलेले आहेत. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये ते कसे दिसले पाहिजेत हे दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधला एक प्रश्न हा पाठ 4 वरचा आहे, गोंधळून जायचं नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलंय पाठ 4 आणि पाठ 6 हे मूल्यमापनासाठी काढलेले आहेत आणि ते येणार नाहीत. फक्त ते कसं दिसलं पाहिजे उत्तर हे समजण्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तुम्हाला स्लाइडवरती दिसेल प्रश्न 1ब. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. असे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 4 जोड्या असलेले 3 संच असतील. 4 जोड्या असलेले 3 संच. आता कोणकोणत्या जोड्या असू शकतात? विचारवंत आणि त्यांचा देश, विचारवंत आणि त्यांचं स्कूल ऑफ थॉट, विचारवंत आणि त्यांचं साहित्य, किंवा नॅशनल फिल्म आर्काइव्ह सारखी संस्था आहे, सृष्टी इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल फिल्म आर्काइव्ह पुण्यात आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे आहे, किंवा सृष्टी इन्स्टिट्यूट बेंगलोर येथे आहे. म्हणजे एखादी संस्था आणि ती कुठे आहे, किंवा एखादे पर्यटन स्थळ आणि ते कुठे आहे, किंवा एखादं वृत्तपत्र दर्पण असेल, केसरी असेल, त्याच्याशी असोसिएटेड व्यक्ती दर्पण, बाळशास्त्री जांभेकर, केसरी, लोकमान्य टिळक, सुधारक, आगरकर. म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जोड्या किती प्रकारे येऊ शकतात बघा. किंवा विचारवंत आहेत आणि त्या विचारवंतांनी काय म्हटलंय, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांनी काय सांगितलंय, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. आता इथे कदाचित तुमच्याकडे जुन्या आवृत्तीचं पुस्तक असेल तर जुन्या आवृत्तीच्या पुस्तकामध्ये चूक जोडी दुरुस्त करून लिहा असा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे चुकीची जोडी दुरुस्त करणे अजिबात अपेक्षित नाहीये. प्रत्येक संचात 4 जोड्या आहेत, त्या 4तली कुठली तरी एक चुकीची आहे, ती फक्त तुम्ही ओळखायची. आता उत्तर पत्रिकेमध्ये लिहिताना संच अख्खा लिहायची गरज नाही, फक्त संच 1 चूक जोडी अमुक अमुक एवढंच तुम्ही लिहिलं तरी पुरेसं आहे. म्हणजे तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये फक्त चूक जोड्या, 3 चुकीच्या जोड्या या दिसतील. बघा, तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये हा प्रश्न कसा येईल हे दिसतंय. इथे 3 संच दिसत आहेत आणि त्या प्रत्येक संचामध्ये एक एक जोडी चुकीची आहे. आता तुम्हाला असं लक्षात येईल की उत्तर पत्रिकेत तुम्ही कसं लिहिणं अपेक्षित आहे हे तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल. बघा, उत्तर पत्रिकेत अख्खा संच लिहायची गरज नाही. आपला मूळ प्रश्न क्रमांक काय आहे? प्रश्न 1ब. आणि प्रत्येक संचातली संच 1, संच 2, संच 3 चुकीची जोडी जी आहे तीच फक्त तुम्ही तिथे उत्तर पत्रिकेमध्ये लिहिणार आहात. हे तुम्हाला इथे स्लाइडवरती दिसतंय. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 1अ आणि प्रश्न 1ब म्हणजे प्रश्न 1चेच हे 2 उपप्रश्न आहेत. आता प्रश्न 2 कडे जाताना जरी आपल्या पानावरती जागा उरलेली असली तरी ती जागा सोडून द्या. न विसरता नवीन प्रश्न हा नवीन पानावरच तुम्ही सुरू करणं, सोडवायला तुम्ही सुरू करणं हे अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. आता आपण प्रश्न 2 कडे जाऊया. पुढच्या स्लाइडवरती तुम्हाला दिसेल प्रश्न 2अ. सूचनेनुसार कृती पूर्ण करा असा हा प्रश्न आहे. आता किती प्रकारचे प्रश्न येऊ शकतात बघा याच्यामध्ये. संकल्पना चित्र येऊ शकतं, तक्ता पूर्ण करा येऊ शकतं, कालरेषा तयार करा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो, ज्याला कॉन्सेप्ट वेब म्हणतात, किंवा ओघ तक्ता म्हणजे फ्लो चार्ट. असे विविध प्रकारचे प्रश्न, किंवा पायऱ्यांचा प्रश्न, असे विविध प्रकारचे प्रश्न इथे येऊ शकतात. एकूण तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत, त्यातले कुठलेही 2 तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. हा प्रश्न सोडवताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो. प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या असतात. त्या सूचनांमध्येच तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की आकृत्या पेननी काढा. म्हणजे इथे जी काय आकृती आहे, जशी आकृती विचारली आहे, मग ती टेबल असेल, ते कन्सेप्ट मॅप असेल, ती कालरेषा असेल,
तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये जशी आकृती विचारलेली आहे तशीच आकृती तुम्ही पेननी उत्तरपत्रिकेत काढणं अपेक्षित आहे. आणि त्यातली माहिती भरताना सुद्धा पेननी भरायची आहे, पेन्सिलनी भरायची नाहीये. आकृतीबंध तुम्ही ज्या वेळेला पूर्ण करता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक आकृतीबंधामध्ये विद्यार्थ्यांना भरण्यासाठी 4 रकाने सोडले जातील. 4 चौकटी असतील, 4 रकाने असतील, म्हणजे 4 ठिकाणी विद्यार्थ्यांनी माहिती भरायची आहे. आणि एका बरोबर आकृतीबंधाला 2 गुण आहेत. म्हणजेच अर्ध्या अर्ध्या गुणांची विभागणी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. अशा 2 कृती तुम्ही सोडवायच्या आहेत. कॉन्सेप्ट वेब, फ्लो चार्ट, कालरेषा, जे काय विचारलं असेल तशीच सेम आकृती पुन्हा उद्धृत करते, पुन्हा सांगते, पेननी काढायचे आणि त्यातली माहिती ही पेननी भरायची. त्यातली माहिती पेन्सिलनी भरली असेल तर ते करेक्ट होणार नाहीये. त्यामुळे ते पेननीच आकृती काढायची आणि पेननीच ती माहिती भरायची, हे लक्षात ठेवायचं. आता मी तुमच्यासाठी काही असे आकृतीबंध हे करून आणलेले आहेत जे तुम्हाला दिसतील. बघा, इथे तुम्हाला स्लाइड वरती दिसेल की मुळात हा प्रश्न का टाकलाय बरं. तर प्रत्येक पाठावरती एक मध्यवर्ती संकल्पना असते. मध्यवर्ती संकल्पना नेमक्या शब्दांमध्ये थोडक्यात तुम्हाला मांडता येते का, तुम्हाला त्या पाठाचा आशय सगळा कळलाय का, हे तपासण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न आहेत. बघा, आता तुम्हाला स्लाइड वरती दिसेल की टेबल प्रकारचा हा प्रश्न आहे. पहिला जो प्रश्न आहे तिथे स्कूल ऑफ थॉट म्हणजे विचारधारा आणि त्याच्याशी असोसिएटेड व्यक्ती, म्हणजे तुम्हाला डावीकडच्या कॉलम मध्ये प्राच्यवादी इतिहास लेखन असं लिहिलेलं दिसेल आणि त्याच्या पुढची जागा डॉट डॉटनी रिकामी आहे. त्याच्या खालच्या ओळीमध्ये इतिहास लेखनाचं स्कूल ऑफ थॉट म्हणजे विचारधारेची जागा रिकामी आहे आणि पुढे वासुदेव विष्णू मिराशी असं तुम्हाला लिहिलेलं दिसेल. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की हे जे टेबल आहे ते विचारधारा आणि त्या विचारधारेशी निगडीत व्यक्ती असं आहे. मग प्राच्यवादी इतिहास लेखनाच्या समोर तुम्ही मॅक्स म्युलर, जॉन मार्शल, अलेक्झांडर कनिंगहॅम कुणाचंही नाव लिहिलं तरी चालणार आहे, ते उत्तर तुमचं बरोबर असेल. वासुदेव विष्णू मिराशी हे राष्ट्रवादी इतिहासकार होते. किंवा मार्क्सवादी इतिहास लेखन जर का आपण म्हटलं तर गुहा, कॉम्रेड डांगे कोणाचंही नाव तुम्ही लिहू शकता. जी काही नावं तुमच्या पाठ्यपुस्तकात आहेत त्यापैकी कुठलंही एक नाव लिहिलेलं चालतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वंचितांचा इतिहास म्हणजे सबाल्टन हिस्ट्री याच्याशी असोसिएटेड आहे. म्हणजे हे टेबल मध्ये तुम्हाला 2 ठिकाणी जिथे विचारधारा दिली आहेत तिथे त्याच्याशी असोसिएटेड व्यक्तीचं नाव लिहायचंय. जिथे व्यक्तीचं नाव दिलेलं आहे तिथे ती व्यक्ती कोणत्या विचारधारेची आहे ते लिहायचंय. त्याच्या खालचं टेबल तुम्ही जर का पाहिलं तर हे मल्टी कॉलम टेबल आहे. 3 कॉलम तुम्हाला इथे दिसतील ज्यामध्ये वारशाचा प्रकार, त्यात काय समाविष्ट होतं आणि एक उदाहरण. मग आता ऐतिहासिक वारसा हा मूर्त, अमूर्त आणि नैसर्गिक असा असू शकतो. मग या मल्टी कॉलम मध्ये सुद्धा 4 ठिकाणी विद्यार्थ्यांनी माहिती भरण्यासाठी जागा रिकामी ठेवलेली तुम्हाला दिसेल. म्हणजे असे मल्टी कॉलम प्रश्न पण परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला आणखीन एक तक्त्याचं उदाहरण दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, डावीकडचा वरचा तक्ता जो आहे तो ओमिट झालेल्या भागावरचा आहे. फक्त तक्ता म्हणजे काय हे आपल्याला कळावं यासाठी तो इथे दर्शवलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीये. उजवीकडचा खालचा जो तक्ता आहे तो वृत्तपत्र आणि त्यात छापली गेलेली बातमी याच्याशी निगडीत आहे. 2 ठिकाणी वृत्तपत्रांची नावं दिलेली आहेत, दिनबंधू आणि प्रभाकर, आणि 2 ठिकाणी बातम्या दिलेल्या आहेत. चाक्या महोत्सवाची बातमी आणि राजाराम मोहन रॉय यांनी इंग्लंडमध्ये काय कार्य केलं ही बातमी. म्हणजे जिथे बातमी दिली आहे तिथे ती बातमी कुठल्या वृत्तपत्रात छापून आली हे तुम्ही लिहायचंय. आणि जिथे वृत्तपत्रांची नावं दिली तिथे काय छापून आलं त्या वृत्तपत्रातनं, कुठल्या वृत्तपत्रात युरोपचा नकाशा पहिल्यांदा छापून आला, कुठल्या वृत्तपत्रातनं शतपत्रे प्रसिद्ध झाली,
असे मुद्दे तुम्ही काढून ठेवू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जिथे वृत्तपत्र दिलंय तिथे ते कशाशी निगडित आहे, कोणत्या बातम्या महत्वाच्या होत्या, आणि जिथे बातम्या दिल्या आहेत तिथे त्या कोणत्या वृत्तपत्रात आलेल्या बातम्या होत्या, हे तुम्हाला लक्षात येईल. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट वेब प्रकारचं एक संकल्पना चित्र दिसेल. काय कॉन्सेप्ट वेब म्हणजे की एक मध्यवर्ती संकल्पना आहे. समजा महाराष्ट्रातलं पर्यटन आणि त्याच्यामध्ये 4 प्रमुख गोष्टी आहेत. अभयारण्य कुठलं आहे महाराष्ट्रातलं, सरोवर कुठलं आहे, किंवा थंड हवेचं ठिकाण कुठलं आहे. आता तुम्हाला असं दिसेल की मी इथे माथेरान दर्शवलंय, पण एखाद्या विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर लिहिलं तर चुकलं का, किंवा लोणावळा लिहिलं तर चुकलं का. ही जी सगळी नावं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, महाराष्ट्रातलं कुठलंही एक थंड हवेचं ठिकाण, चिखलदरा, माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा तुम्ही लिहिलं तरी त्याला तुम्हाला बरोबर उत्तर मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं. किंवा भौगोलिक पर्यटने, रांजणखळगे कुठे सापडतात, पुण्याजवळ निघोज येथे सापडतात. म्हणजे तुम्हाला ही सगळी माहिती ही पाठ्यपुस्तकामध्ये आहे, ती फक्त या कॉन्सेप्ट वेब मध्ये मांडायची आहे. मग महाराष्ट्रातलं अभयारण्य कुठलं आहे तर ताडोबा, नागपूर जवळ आपल्याला माहितीये. व्याघ्र प्रकल्प तिथे आहे असा उल्लेख तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. व्याघ्र प्रकल्प लिहून नाही चालणार, त्या अभयारण्याचं नाव काय आहे, ताडोबा, ते तुम्हाला तिथे लिहावं लागेल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 4 ठिकाणी तुम्हाला लिहिण्यासाठी जागा सोडली आणि 4 ठिकाणी ऑलरेडी कृतीपत्रिकेमध्ये काहीतरी माहिती दिलेली असणार आहे. तुम्ही तेवढा करेक्ट शब्द लिहिलात की तुम्हाला त्या बरोबर आकृतीबंधासाठी 2 गुण हे मिळणार आहेत. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला आणखीन एक आकृतीबंध दिसतोय. इथे तुम्हाला 3 रेक्टँगल दिसतील. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इतिहासकार आणि त्यांची पुस्तकं, लिटररी वर्क याच्याशी संबंधित हा आकृतीबंध आहे. जे तुम्हाला निळ्या अक्षरात दिसतंय तिथे डॉट डॉट असणार आहेत कृतीपत्रिकेमध्ये. म्हणजे ते डॉट डॉटच्या ठिकाणी तुम्ही माहिती भरणं अपेक्षित आहे. इथे मी तुम्हाला ती माहिती कशी भरायची हे सांगून हे समजावं म्हणून इथे ते सोडवून आणलेला आकृतीबंध दाखवलाय. बघा, 2 ठिकाणी पुस्तकांची नावं आहेत, रिझन इन हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, आणि 2 ठिकाणी व्यक्तींची नावं आहेत, रेने देकार्त आणि कार्ल मार्क्स. जिथे व्यक्तीचं नाव आहे तिथे त्याचं पुस्तक तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. जिथे पुस्तकाचं नाव आहे तिथे त्या पुस्तकाशी निगडीत व्यक्तीचं नाव तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आणि असाच आकृतीबंध म्हणजे असेच आयत, 3 आयत मी म्हटलं ना तुम्हाला, असेच 3 आयत जे तुम्हाला कृतीपत्रिकेत दिलेत ते तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये पेननी काढणार आहात, विसरायचं नाही. आकृतीबंध आपल्याला पेननी काढायचे आहेत आणि तशी सूचना आपल्याला कृतीपत्रिकेतच दिलेली आहे. आता एक वृक्ष तक्ता, ज्याला आपण फ्लो चार्ट म्हणतो ना, पुढच्या स्लाइड वरती तुम्हाला दिसेल की आपला जो वारसा आहे त्यातला सांस्कृतिक वारसा 2 प्रकारचा आहे, मूर्त आणि अमूर्त. मूर्त या शब्दाचा अर्थ काय आहे, जो डोळ्यांना दिसतो तो. बिल्डिंग असेल किंवा नाणं असेल, मूर्ती असेल, हे आपल्याला डोळ्यांना दिसतं. मग अशा प्रकारचा वारसा हा मूर्त वारशामध्ये येईल. चित्र, शिल्प, स्थापत्य. पण कला, आता समजा पंजाब मधल्या ठठेरा जमातीची तांब्याची भांडी बनवण्याची कला, ज्याचा समावेश जागतिक वारशामध्ये झालेला आहे, बरोबर. आता ही कला म्हणून तुम्ही दाखवू शकता का, नाही, कारण ती अमूर्त आहे. ती मॉडेल म्हणा किंवा अशा रूपात, दृश्य स्वरूपात आपल्याला दाखवता येत नाही. भरतनाट्यम सादरीकरण कला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मूर्त वारशामध्ये तुम्हाला 2 उदाहरणं मूर्त वारशाची द्यायची आहेत. अमूर्त वारसा, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एखादी कला असेल, एखादा कला प्रकार असेल की जो आपण मूर्तपणे डोळ्यांना दिसेल अशा पद्धतीने दाखवू नाही शकत, त्याला आपण अमूर्त वारसा म्हणतो. म्हणजे 2 ठिकाणी तुम्ही मूर्त वारशाची उदाहरणं द्यायची, 2 ठिकाणी अमूर्त वारशाची उदाहरणं द्यायची. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला कालरेषा दिसेल. ही कालरेषा दूरदर्शनशी संबंधित आहे. दूरदर्शनशी संबंधित 4 प्रमुख घटना आहेत. भारतात दूरदर्शनची सुरुवात झाली, रिजनल चॅनल्स सुरुवात झाले, भारतात रंगीत दूरचित्रवाणी सुरू झाली आणि भारतात खाजगी चॅनल्स
म्हणजे खाजगी वाहिन्या आल्या. आता या 4 महत्वाच्या घटना आणि त्याच्याशी असोसिएटेड तारखा किंवा साल अशी ही कालरेषा आहे. बघा 2 ठिकाणी तारखा दिल्या आहेत आणि 2 ठिकाणी घटना दिल्या आहेत. जिथे तारखा दिल्या आहेत तिथे काय घडलं त्या तारखेला, आणि जिथे घटना दिल्या आहेत तेव्हा ती घटना कोणत्या तारखेला घडली असं तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ही कालरेषा सोडवलेली मी दाखवली आहे. म्हणजे ज्या निळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही तशा पद्धतीने सोडवणं. उत्तर पत्रिकेमध्ये जशी कालरेषा विचारली गेली होती कृतीपत्रिकेमध्ये तशीच कालरेषा मी काढली आणि तशाच चौकटीमध्ये मी योग्य ती माहिती भरली. कालरेषेचा प्रश्न लक्षात आलाय तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत, प्रश्न 1 अ, प्रश्न 1 ब आणि प्रश्न 2, हे आमच्या शिक्षकांच्या भाषेत आम्ही याला वस्तुनिष्ठ प्रश्न असं म्हणतो. म्हणजे काय, शिक्षकांचे पण 2 प्रकार असतात. काही शिक्षक असे असतात, लिबरल असतात थोडे, की चला विद्यार्थ्यांनी थोडंसं काहीतरी लिहिलंय त्याला द्या मार्क. तर काही शिक्षक कसे असतात, मला अपेक्षित आहे तसं नाही उत्तर लिहिलं मग मी अर्धा मार्क कापेन. आता वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या बाबतीत काय होतं, तेवढा एक शब्द तुम्ही न चुकता बिनचूक लिहिलेला असेल तर तो कुठल्याही शिक्षकाने जरी तपासला तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क तिथे द्यावेच लागतात. तो शब्द चुकलेला नसेल, तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला, मला अक्षर नाही आवडलं किंवा मला प्रेझेंटेशन नाही आवडलं किंवा आणखीन काहीतरी मुद्दे लिहिता आले असते असं इथे म्हणायला स्कोप नाही ना. म्हणजे याला आम्ही मार्क अर्नर म्हणजे गुण मिळवून देणारे प्रश्न असं म्हणतो. इतिहासामधले हे 3 प्रश्न, प्रश्न 1 अ, प्रश्न 1 ब आणि प्रश्न 2 अ, म्हणजे एकूण गुण किती आहेत त्याला 10. आणि राज्यशास्त्रामधला प्रश्न 6, त्यावेळेला मी पुन्हा सांगेनच त्याला गुण आहेत 2. म्हणजे 40 पैकी हे 12 मार्क माझे हाताचे मार्क आहेत, ते मी मिळवीनच. आणि मग त्याच्यासाठी मी तयारी कशी करणार, तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसेल की तयारी करत असताना आपण जर का छोटी छोटी कार्ड करून ठेवली, की एखादी समजा मुद्दा आहे की कोरीव लेख, ते कोरीव लेख कोणकोणत्या माध्यमावर आहेत, मग कधी मेटलवर आहेत ताम्रपटावर आहेत, कधी दगडावर आहेत म्हणजे प्रस्तरावर आहेत, कधी कागदावर आहेत. मग कशावर कोरीव लेख आहेत, कोणकोणत्या माध्यमांचा वापर केलाय, त्या कोरीव लेखात काय माहिती मिळते, मग राजाचा काळ, त्याच्या राणीचं नाव, त्याच्या घराण्याचं नाव, त्या राजाच्या धार्मिक समजुती म्हणजे तो हिंदू होता, बौद्ध होता, जैन होता, किंवा त्यांनी केलेली कार्य, त्यांनी कुठला यज्ञ केला असेल किंवा त्यांनी दान केलं असेल काही, अशी सगळी माहिती तुम्हाला मिळते. आणि मग उदाहरण एखादं तुम्हाला सांगता येईल. आता तुम्हाला इथे स्लाइड वरती दिसतंय असं कार्ड तयार करून ठेवलंय बघा. हाच प्रश्न मग कसाही फिरू दे, फिल इन द ब्लँक साठी येऊ दे, चूक जोडी ओळखासाठी येऊ दे किंवा संकल्पना चित्रासाठी येऊ दे, आपल्याला हा लिहिता येईल की नाही. म्हणजे अशी छोटी कार्ड तयार करून ठेवली. आता इथे बघा आणखीन एक वसाहतवादी इतिहास लेखन असं तुम्हाला कार्ड दिसतंय बघा. आपल्याला पाठ 2 मध्ये 6 स्कूल्स ऑफ थॉट शिकायचे. त्यातलं पहिलं आहे वसाहतवादी इतिहास लेखन. भारताच्या इतिहास लेखनाचा प्रारंभ तुलनेने खूप उशिरा झाला. दुर्दैवाने भारतीयांनी इतिहास लिहून ठेवला पाहिजे याच्याकडे दुर्लक्ष केलं. जो काही इतिहास आपला आहे तो सगळा ब्रिटिशांनी लिहिलेला आहे. 1920 पूर्वी ब्रिटिशांची समजूत काय होती, अलेक्झांडर भारतात आला, त्याच्या आधी भारताला इतिहासच नाही. का बरं ते असं म्हणतात, कारण लिहून ठेवलेला पहिला लेखी पुरावा ज्यांना आपण म्हणतो तो त्यांना मिळाला ग्रीक संस्कृतीतला अलेक्झांडरचा. पण ज्या वेळेला भारतामध्ये 1920च्या सुमारास हडप्पा संस्कृतीचा शोध लागला त्यावेळेला भारतीय इतिहासाचा कालखंड अचानक 2,500-3 हजार वर्ष मागे गेला. मग ब्रिटिश भारतीयांना जे सांगत होते की तुम्ही रानटी आहात, तुम्ही असंस्कृत लोक आहात, बरं झालं तुमच्यावरती आमचं राज्य आलं, आता आम्ही तुम्हाला शिकवून शहाणं करू, त्याला धक्का पोचला. आता ब्रिटिशांना असं सांगता येणं शक्य नाही झालं.
कारण आपण जगातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक आहोत. युरोपचा इतिहास लिहायला गेलो तर किती मागे जाल? 400 वर्ष, 700 वर्ष, 1000 वर्ष, त्याच्यापेक्षा मागे जाता येत नाही. हेच भारताला इसवी सना आधीची 2,500-3,000 वर्ष आणि इसवी सनानंतरची 2 म्हणजे काही कमी 5 ते 5,500 वर्षांचा इतिहास भारताला आहे. आता हे त्यांना मान्य करावं लागलं. म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्राचीनत्व सिद्ध करणारा पुरावा मिळायच्या आधी जे इतिहास लेखन झालं ते सगळं इतिहास लेखन वसाहतवादी दृष्टिकोनातनं झालं. एक उदाहरण तुमच्या पुस्तकात आहे, जेम्स मिल. जेम्स मिल या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासावरचे खंड लिहून प्रसिद्ध केले, मोठे मोठे ठोकळे, मोठी मोठी पुस्तकं. तुम्हाला माहितीये अख्ख्या आयुष्यात जेम्स मिल कधीही भारतात आलेला नव्हता. भारतात न येताच त्यांनी भारताचा इतिहास लिहून टाकला. म्हणजेच त्याचं पुस्तक, त्याचं वर्णन हे एकांगी असणार आहे. हे ब्रिटिशांच्या वसाहतवादी दृष्टिकोन, त्यांना राज्य करायचं होतं की बरं झालं तुमच्यावर आमचं राज्य आलंय, आता आम्ही तुम्हाला शिकवून शहाणं करू, हे सांगणारं सगळे वसाहतवादी इतिहास लेखन आहे. अजून एक उदाहरण आहे तुमच्या पुस्तकामध्ये. मराठ्यांचा इतिहास पहिल्यांदा लिहिणारा कुणी मराठी माणूस नाहीये, तो आहे ब्रिटिश क्लार्क आहे. तो क्लार्क म्हणजे काय? कारकून. मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, त्याच्या हाताखालचा हा क्लार्क होता. त्याचं नाव जेम्स ग्रँट डफ. बघा, भारतातले शेवटचे शासक कोण आहेत? सबसिडरी अलायन्स म्हणजे तैनाती फौजेचा तह स्वीकारणारे तर मराठे. मराठी सत्ता किती स्प्रेड झाली होती भारतामध्ये? उत्तरेत बघा शिंदे होळकर आहेत, बडोद्यामध्ये गायकवाड आहेत, दक्षिणेत दाभाडे आहेत, पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पेशवे आहेत, साताऱ्याचे छत्रपती आहेत, कोल्हापूरचे छत्रपती आहेत. म्हणजे छोटी छोटी हाऊसेस ज्याला म्हणतो आपण भारतभर विखुरलेली आहेत. म्हणजे एका अर्थाने ब्रिटिशांनी 1818 मध्ये मराठ्यांशी तह केल्यानंतर जवळजवळ निम्मा भारत मिळवला. पण लवकरच मराठ्यांच्या लक्षात आलं की हे काही खरं नाही, आपण फक्त बाहुले बनून राहिलोय. आणि मग त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. सहज मिळालं का मराठ्यांचं राज्य इंग्रजांना? नाही. 3 अँग्लो मराठा वॉर्स झाली, 3 इंग्रज मराठा युद्ध झाली. तिसऱ्या युद्धात दुर्दैवाने मराठ्यांचा पराभव झाला आणि जवळजवळ सगळा भारत ब्रिटिशांच्या हातात आला. त्यामुळे या प्री कन्सिप्ड नोशन वरती ब्रिटिश इतिहासकार विशेषतः जेम्स ग्रँट डफ हा मराठ्यांचा इतिहास लिहितो. मराठे क्रूर आहेत. आता मराठ्यांचं युद्धतंत्रच आहे गनिमी कावा, छापा घालायचा आणि डोंगरात निघून जायचं. त्याला तुम्ही क्रूर नाही म्हणू शकत. बघा, मराठ्यांना तो शूर नाही म्हणते, तो क्रूर म्हणतोय. रानटी आहेत, असंस्कृत आहेत, असंच ठाई तो म्हणतो. तो म्हणतो जंगलात जसा वणवा लागावा तसं मराठ्यांचं राज्य आहे. आपोआप उदयाला आलं, आपोआप अस्ताला गेलं. आता जे भारतीय तरुण किंवा भारतीय विद्वान स्कॉलर्स नव्याने आपल्या इतिहासाचं पुनर्लेखन करण्याची गरज आहे असं म्हणत होते, ते पुढे सरसावले. बघा, जेम्स ग्रँट डफच्या पुस्तकाला उत्तर दिलं न्यायमूर्ती रानडेंनी त्यांच्या पुस्तकामधून. त्या पुस्तकाचं नाव आहे मराठी सत्तेचा उदय असतं. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की वसाहतवादी इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरू झालंय. आणि या पुस्तकात त्यांनी प्रूफ केलं की सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सगळी परिस्थिती ही पोषक बनली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. लक्षात येत आहे? बघा, जे ब्रिटिश सांगत होते वणव्यासारखं उदयाला आलं, वणव्यासारखं विजलं, असं नाहीये. तात्विक अधिष्ठान आहे आणि म्हणूनच ते राज्य पुढे 400 वर्ष टिकलं, हे त्यांनी प्रूफ केलं. लक्षात घ्या. 1857चे स्वातंत्र्य समर, स्वातंत्र्य लढा भारतीयांचा हा पहिला प्रयत्न आहे. पण ब्रिटिशांनी या संदर्भात जी काही कागदपत्र तयार केली, आपल्याला माहितीये की इतिहास हा पुराव्यांच्या आधारेच बोलतो. ब्रिटिशांनी जी काही कागदपत्र तयार केली त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये त्यांनी इट वॉज मिअर सिपॉय म्युटिनी असंच सगळीकडे लिहिलं.
त्यामुळे आता हे भारतीयांचं पहिलं स्वातंत्र्याकडे पाऊल आहे असं सावरकरांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहून भारतीयांचा ही एलियन सत्ता, ही ब्रिटिशांची सत्ता झुगारून टाकण्याचा पहिला प्रयत्न आहे असं सांगितलं. म्हणजे लक्षात येते तुम्हाला कार्ड कशी तयार करायची आहेत. त्याचबरोबर तुम्ही वन लाइनर तयार करून घेऊ शकता. बघा पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला वन लाइनरचं एक उदाहरण दिसेल. काय वन लाइनर म्हणजे 11 धडे तुम्हाला तयार करायचे. 11 मित्रमैत्रिणींचे ग्रुप करा, प्रत्येकाने एक एक धडा वाटून घ्या आणि प्रत्येक धड्यातले असे वन लाइनर्स शोधून काढा. रेने देकार्त, फ्रेंच, डिस्कोर्स ऑन द मेथड, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगल, जर्मन, रिझन इन हिस्ट्री, कार्ल मार्क्स, जर्मन, दास कॅपिटल किंवा हिरोडोटस, ग्रीक, द हिस्ट्रीज. म्हणजे तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 1 मध्ये विचारला जाऊ दे किंवा प्रश्न 1 मध्ये विचारला जाऊ दे किंवा प्रश्न 2 मध्ये म्हणजे संकल्पना चित्रात विचारला जाऊ दे, कुठेही हा फिरला तरी आपल्याला त्याचं उत्तर तयार करता येईल. चूक जोडी म्हणून विचारलं तरीही आपल्याला उत्तर तयार करता येईल. अशी एका पाठात किती वन लाइनर्स निघतील. बघा अजून एक वन लाइनरचं उदाहरण तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दिसेल. व्यक्ती आणि त्यांचे ग्रंथ, अशी छोटी छोटी कार्ड तुम्ही तयार करून ठेवलीत, त्याचा उपयोग असा होईल की ती डोळ्यासमोर तुम्ही ठेवलीत सतत, तर ती आपोआप वाचून वाचून पाठ होतील आणि परीक्षेला जाताना सुद्धा तेवढंच एकदा रिव्हिजन करून उजळणी करून तुम्ही गेलात तर तुमची सगळ्या प्रश्नांची छान तयारी होईल. बघा पुढच्याही स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल की जागतिक परंपरा आणि त्याच्याशी असोसिएटेड राज्य, अशी कार्ड तयार करून ठेवा. ती समोर दिसतील अशी दर्शनी भागात लावा, जेणेकरून तुमची अभ्यासाची तयारी ही चांगली होणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. किंवा अख्खाच्या अख्खा धडा मी लक्षात ठेवायचा आहे एका संकल्पना चित्रात, तर कसं करता येईल. बघा इथे तुम्हाला खेळ आणि इतिहास हा धडा आणि त्याच्यावरचं एक संकल्पना चित्र तयार केलेलं दिसतंय. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2 ऑनवर्ड्स, त्याला आपण सब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणतो. याच्या आधीचे प्रश्न मी काय सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ज्याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची आपल्याला शक्यता आहे. आता इथून पुढे आपल्याला मार्क मिळवण्यासाठी थोडं अधिक झगडावं लागणार. झगडावं म्हणजे भांडायचं नाही जाऊन पेपरमधनं. मग ते कसं करायचं, तात्विक माहिती बरोबरच आपल्या रोजच्या व्यवहारातली उदाहरणं द्यायची. बघा पुस्तकाचं नावच उपयोजित इतिहास आहे, म्हणजे दैनंदिन व्यवहारात तुम्हाला इतिहास कुठे कुठे उपयोगी पडतो हे तुम्हाला त्यातनं सांगता आलं पाहिजे. हा जो प्रश्न आहे प्रश्न 2 तो आहे टिपा लिहा. त्यात प्रत्येकी 2 गुणांचे 3 प्रश्न विचारले जातील आणि त्या 3पैकी तुम्ही कोणतेही 2 प्रश्न सोडवणं हे अपेक्षित आहे. ठीक आहे, बघा इथे मी एक टीप तुमच्यासाठी लिहून आणलेली आहे, तुम्हाला स्लाइड मध्ये दिसेल. प्रसार माध्यमांची आवश्यकता. आता हे सगळे मुद्दे पाठ्यपुस्तकातले आहेत, मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं काहीही लिहिलेलं नाहीये. फक्त मी काय केलंय, प्रत्येक नवीन मुद्दा खालच्या ओळीवर लिहिलाय. प्रत्येक नवीन मुद्दा हा व्यवस्थित पद्धतीने एक बुलेट घालून नवीन मुद्दा मी लिहिते असं दर्शवले. म्हणजे तपासणाऱ्याला सुद्धा साधारण या विद्यार्थ्यांनी 4 मुद्दे लिहिली आहे बाबा माहिती असं लक्षात येईल. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढच्या स्लाइड वरती तुम्हाला दिसेल प्रश्न 3 विधाने सकारण स्पष्ट करा. आता यासाठी तुम्हाला एकूण गुण आहेत 4 आणि 4 विधानं तुम्हाला टोटल दिली जातील, त्यापैकी कोणतीही 2 तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. आता हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. ट्रिकी का, कारण काही काही प्रश्न असे आहेत की जे ओपन एंडेड आहेत, जसं की ऐतिहासिक वारशाचं जतन करणं का गरजेचं आहे, ओपन एंडेड प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, ओपन एंडेड प्रश्नांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, निगेटिव्ह उत्तर लिहिलं म्हणून चुकतं असं नाहीये. तो प्रश्न विज्ञानात असू दे, तो प्रश्न भूगोलात असू दे, तो प्रश्न इतिहासात असू दे किंवा राज्यशास्त्रात असू दे, तुम्ही लिहिलं की काही नेहमी वारशाच्या जतनासाठी काही करणार नाही तर तुम्हाला मार्क नाही मिळणार.
का? कारण इतिहास विषयाचं उद्दिष्टच हे आहे की आपला जो वारसा आहे, आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या जपल्या पाहिजेत, पुढच्या पिढीकडे चांगल्या पद्धतीने गेल्या पाहिजेत. आज आपण ठरवलं तरी अजिंठ्यासारखं अजोड शिल्प तयार करू शकतो का? ताजमहाल पुन्हा नव्याने बांधू शकतो का? किंवा वेरूळचं एकाश्म मंदिर बांधू शकतो का? नाही. म्हणजे आहे ते टिकवलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. तो आपला वारसा आहे, तो जतन केला पाहिजे. त्यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे, त्यातनं पर्यटनाला चालना मिळणार आहे. आणि देश खूप सुंदर आहे आपला. काय म्हणाल ते आहे आपल्या देशात. बर्फ म्हणाल तर बर्फ आहे, वाळवंट म्हणाल तर वाळवंट आहे, सागरी किनारे आहेत, साहसी खेळ आहेत. काय नाहीये देशामध्ये. त्यामुळे आता आपल्याला आपला वारसा जपून, धार्मिक वारसा, सांस्कृतिक वारसा, राजकीय वारसा, सगळा वारसा जपून तो चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीकडे देणं अपेक्षित आहे. आणि ते इतिहासाचं काम आहे. मग हाच गाभा तुम्हाला कळला नाही असा त्याचा अर्थ होतो ना. किंवा भूगोलातला प्रश्न आहे की ओला कचरा आणि कोरडा कचरा का वेगळा करायचा. तुम्ही म्हणाल मी नाही करणार. म्हणजे तुम्हाला पर्यावरण संरक्षणाची ॲटिट्यूडच डेव्हलप झाली नाही. किंवा तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्या एरियामधल्या मतदानाचा टक्का वाढावा म्हणून काय कराल, काही उपाय सुचवा. तुम्ही म्हणाल नाही मी सुट्टी घेऊन घरी बसेल. बघा, राज्यशास्त्राचं मूळ उद्दिष्टच हे आहे की आपल्याला असे विद्यार्थी तयार करायचे की जे आपल्या या सगळ्या लोकशाही प्रक्रियेचा ऍक्टिव्ह भाग बनतील. नुसतं सरकारला क्रिटिसाइज करणं हे सोपं असतं. सरकारने अमुक एक केलं पाहिजे असे सल्ले देणं सोपं असतं. पण त्यातली माझी भूमिका काय आहे, मी ती सजगपणे बजावतो का? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भारताचे भविष्यातले नागरिक आहात आणि ही ॲटिट्यूड तुमच्यामध्ये डेव्हलप होणं अपेक्षित आहे. ती झाली का? म्हणून मुक्तोत्तरी प्रश्नांच्या बाबतीत विषयाच्या उद्दिष्टांना छेद देणारं किंवा विषयाच्या उद्दिष्टांच्या अगेन्स्ट जाणारं असं काही लिहायचं नाही. मग ते विज्ञानातलं असेल किंवा ते भूगोलातलं असेल किंवा इतिहासातलं असेल. बघा, एक पाठाखालचाच प्रश्न आहे. पुढच्या स्लाइडवरती तुम्हाला दिसेल की दूरदर्शन इतर माध्यमांपेक्षा प्रभावी का आहे. पण याचं थेट उत्तर हे पाठ्यपुस्तकात नाही. पण मग आपण थोडासा विचार केला तर आपल्याला उत्तर तयार करता येईल का? दूरदर्शन हे दृकश्राव्य आहे. बघा, भारतासारख्या देशामध्ये जिथे आजही इलिटरसीचं प्रमाण खूप जास्त आहे, मला टीव्ही पाहण्यासाठी लिटरेट असणं गरजेचं आहे का? नाही. कारण ते दृकश्राव्य आहे. वृत्तपत्र तुम्ही पाहिलं, वर्तमानपत्र फक्त दृक आहे, रेडिओ फक्त श्राव्य आहे. म्हणजे या दोन्ही मर्यादा ओव्हरकम होतात टीव्ही मध्ये. सहज उपलब्ध आहे. आजकाल तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये पण तुम्हाला टेलिव्हिजन आहे, ऍक्सेसिबल आहे, परवडणारा आहे, प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. समजा मी महाराष्ट्रातली आहे आणि मी कर्नाटकमध्ये नोकरी करतेय, बेंगलोरमध्ये नोकरी करतेय, मला तिथलं स्थानिक वृत्तपत्र वाचता येणार नाही. पण दूरदर्शन जरी त्यांच्या भाषेत असेल तरी मला ऍटलिस्ट बातमी पाहून बघून ते काय चाललंय हे समजून घेता येईल. किंवा आजकाल तुम्हाला माहिती आहे की सगळ्या प्रादेशिक वाहिन्या देशभर सगळीकडे उपलब्ध असतात. हे सगळ्यात महत्वाचं समूह संपर्क माध्यम आहे. एकाच वेळेला शेकडो नाही लाखो लोकांपर्यंत ते पोहोचू शकतं. वृत्तपत्र मर्यादा आहे, ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि गतिशील आहे, लाईव्ह टेलिकास्ट होतो आजकाल टेलिव्हिजनवरती. त्यामुळे एखादी बातमी थेट मध्ये कुठलाही काळ न जाता ही ग्राहकापर्यंत पोहोचू शकते. आता ही सगळे मुद्दे कसे लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे उत्तरामध्ये हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे. मी माझ्या हस्ताक्षरामध्ये एक उत्तर लिहून आणलेलं आहे जे तुम्हाला दिसेल. असंच लिहा असं माझं सांगणं नाहीये. पण काय होतं, समजा एखाद्या डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून पेपर तपासणाऱ्याच्या हे लक्षात आलं की या विद्यार्थ्याला सगळे मुद्दे माहिती आहेत, तर आपोआपच तुम्हाला गुण मिळायला मदत होते. त्यामुळे असा छोटासा कॉन्सेप्ट मॅप आधी काढून खाली जर का त्याचं मुद्देसूद उत्तर लिहिलं प्रत्येक नवीन मुद्दा नवीन ओळीवर, तर आपोआप तुम्हाला चांगले मार्क मिळायला मदत होते. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 4. दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला इथे स्लाइडमध्ये पाठ 2 मधला एक उतारा दिसणार आहे.
आणि त्याच्यावरचे 3 प्रश्न दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचे प्रश्न तुम्ही भाषेतही सोडवलेले आहेत. पण लक्षात घ्या, भाषेची उद्दिष्ट वेगळी आहेत आणि इतिहास या विषयाची उद्दिष्ट वेगळी आहेत. विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, आकलनासह संभाषण हे सगळं येतं का, हे जाणणारा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या. आता आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे की इथे भाषेसारखं नाहीये, इथे तुमची ऐतिहासिक एक ॲटिट्यूड तयार झाली का हे तपासलं जाणार आहे. म्हणजे अकबरनामा ग्रंथ चिकित्सक दृष्टीने महत्वाचा का, कारण अबुल फजल सांगतो. आता अबुल फजल हा पेड सर्वंट होता अकबराचा. अकबराच्या विरोधात काहीतरी लिहून तो धोंडा पाडून घेईल का स्वतःच्या पायावर, तरी अबुल फजल लिहून ठेवतो की अकबर निरक्षर होता, त्याला लिहिता वाचता येत नाही. कारण तो म्हणतो की मी जे काही या पुस्तकात लिहिलंय ते मी आधी कागदोपत्री तपासलं, त्यातलं मला जे खरं वाटलं ते मी लिहिलं. लक्षात घ्या, इतिहास लेखनाच्या आधुनिक चिकित्सक पद्धतीच्या जवळ जाणारं हे विधान आहे. त्यामुळे अबुल फजल हा महत्वाचा आहे. ठीक आहे. उतार्यावरचे जे 3 प्रश्न आहेत त्यातले पहिले 2 प्रश्न हे 1-1 गुणांचे आहेत आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांचा आहे. आता आणखीन एक तुम्हाला स्लाइडमध्ये दिसेल की अशा पद्धतीचे प्रश्न पण उतार्यावरती येऊ शकतात. हा 7व्या धड्यातला प्रश्न आहे. आता मी थोडी वेगाने पुढे जाते. आता आपण इतिहासावरच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलोय. तुम्हाला स्लाइडमध्ये दिसेल की खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा असा तो प्रश्न आहे. मग यात किती प्रश्न येऊ शकतात? सविस्तर उत्तर लिहा, ऐतिहासिक प्रक्रिया लिहा, सविस्तर टप्पे, साम्य आणि फरकाचे मुद्दे स्पष्ट करा, अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. एकूण 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्यातले कुठलेही 2 प्रश्न तुम्ही सोडवणं हे अपेक्षित आहे. ठीक आहे. बरोबर उत्तराला 3 गुण आहेत. बघा, याच प्रश्नामध्ये आजपर्यंत बोर्डाच्या परीक्षेत एकदाच हा प्रश्न विचारला गेलाय की चित्राचं निरीक्षण करून त्याच्या खालची माहिती लिहा. त्यानंतर तो विचारला गेलेला नाहीये, पण म्हणून विचारला जाणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. वारली चित्राची माहिती हा पाठाखालचाच प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकता. आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना एक विद्यार्थ्यांचा कॉमन प्रश्न असतो, किती मुद्दे लिहायचे. आता इतिहास लेंदी आहे, लिहायचा जेवढं आहे तेवढं लिहायचं, आपण त्याला काहीच नाही करू शकत. लक्षात घ्या. आता इथे बघा, मी एक प्रश्न तुमच्यासाठी लिहून आणलाय, तुम्हाला स्लाइड वरती दिसेल. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान वृत्तपत्रांचे योगदान लिहा. सगळे मुद्दे मी पुस्तकातले काढलेत, फक्त ते पॉइंट वाईज मांडलेत आणि 6 मुद्दे लिहिलेत. 3 गुणांसाठी किमान 6 मुद्दे तुम्ही लिहिलेत तर चांगलं. आता आणखीन एक तिथे प्रश्न मी मुद्दामून शोधून आणलाय की याचंही थेट उत्तर पुस्तकामध्ये नाही आणि 4च मुद्दे आहेत याच्यामध्ये. मग ज्या प्रश्नात मला 6 मुद्दे लिहिता येतील तिथे लिहिणार, जिथे 4 मुद्दे आहेत तिथे 4च मुद्दे. ओढून ताणून आपण बाहेरची माहिती थोडी न घालणार आहोत. म्हणजे बैठे खेळ आणि मैदानी खेळ यातला फरक हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला इथे स्लाइड वरती दिसेल. आता आपण राज्यशास्त्र या भागाकडे आलेले आहोत. प्रश्न 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. इथे तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवायचे, पूर्ण विधान लिहायचंय, पर्याय लिहायचा नाही. बघा, 2 प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत, दिसतायत तुम्हाला 2 प्रश्न, आणि ते तुमच्या उत्तरपत्रिकेत कसे दिसले पाहिजेत हेही तुम्हाला खाली दिसेल. ठीक आहे. 7व्या प्रश्नाकडे आपण जाऊ. आता या प्रश्नाचे 2 टप्पे आहेत. बघा, विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा. म्हणजे विधान चूक आहे का बरोबर आहे हा पहिला टप्पा झाला, आणि ते का चूक आहे किंवा का बरोबर आहे हा दुसरा टप्पा झाला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे चूक विधानाला पण स्पष्टीकरण तुम्ही देणं अपेक्षित आहे आणि बरोबर विधानाला पण तुम्ही स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. तुम्ही ते चूक आहे का बरोबर आहे हे ओळखलं की 1 गुण मिळणार आहे आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 1 गुण, म्हणजे असे टोटल 2 गुण तुम्हाला बरोबर उत्तराला मिळणार आहेत. अशी 3 विधानं असतील, त्यातली कुठलीही 2 तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. बघा, मी तुमच्यासाठी इथे पुढच्या स्लाइडवरती तुम्हाला दिसेल एक चूक विधान आणि त्याचं स्पष्टीकरण आणि एक बरोबर विधान आणि त्याचं स्पष्टीकरण हे लिहून आणलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की
चूक विधानाला सुद्धा स्पष्टीकरण द्यायचंय, तसंच बरोबर विधानाला सुद्धा स्पष्टीकरण द्यायचंय. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 8 अ. इतिहासाच्या प्रश्न 2 ब सारखा आहे हा. तिथे टिपा आहेत, इथे संकल्पना आहेत. तुमच्या एकूण पुस्तकामध्ये 16-17 काहीतरी संकल्पना आहेत. मध्यावधी निवडणुका असतील किंवा व्हीव्हीपॅट असेल किंवा चळवळ, राजकीय पक्ष, कोणत्या पक्षाला राजकीय पक्ष म्हणायचं, त्याचे नॉर्म्स दिलेत बघा एका चौकटीत. म्हणजे तो राष्ट्रीय पक्ष आहे का तो प्रादेशिक पक्ष आहे हे तुम्ही आम्ही ठरवतो का? राष्ट्रपती पंतप्रधान ठरवतात का? नाही, निवडणूक आयोग ठरवतो आणि त्याचे काही विशिष्ट नॉर्म्स आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही सगळी माहिती चौकटीतली सुद्धा आपल्याला वाचायची आहे. ही संकल्पना आहे, लक्षात घ्या की कोणत्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणायचं आणि कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणायचं. म्हणजे या ज्या संकल्पना आहेत त्याचं स्पष्टीकरण. उदाहरणार्थ मी तुम्हाला मगाशी सांगितलं मध्यावधी निवडणुका. मध्यावधी निवडणुका केव्हा होतात हे सांगितलंय, किंवा मध्यावधी निवडणुका म्हणजे काय हे सांगितलंय, पण त्या केव्हा घेतल्या जातात ते पुस्तकात नाही स्पष्ट केलंय. म्हणजे 5 वर्षांचं टेन्युअर पूर्ण न करता मध्येच जर का निवडणुका झाल्या, ते कोणकोणत्या केसेसमध्ये होतात ते तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8 ब. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. इतिहासामध्ये एक्झॅक्ट 2 अ जसा आहे ना तसाच हा आहे. तक्ता, कालरेषा, पायऱ्या. या स्लाइड वरती तुम्हाला इथे दिसतंय डाव्या हाताला संविधानाच्या चौकटीतील समाविष्ट तरतुदी. हा एक कॉन्सेप्ट वेब तुम्हाला दिसेल किंवा पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल एक कालरेषा आहे, कामगार चळवळीशी निगडीत कालरेषा आहे, ही तुम्हाला पूर्ण करायची आहे. किंवा अशाच पद्धतीची एक पायऱ्यांची आकृती ही येऊ शकते. निवडणूक प्रक्रियेचे टप्पे टोटल 8 टप्पे आहेत. कुठलेही 4 हे तुम्हाला कृतीपत्रिकेत दिलेले असतील आणि उरलेले 4 तुम्ही लिहिणं अपेक्षित असेल, त्याला 2 गुण मिळतील. पण हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे टप्पे लिहिताना योग्य क्रम म्हणजे मतमोजणी आणि मग निकाल, म्हणजे मी आधी निकाल आणि मग मतमोजणी लिहून चालेल का? नाही चालणार. म्हणजे आधी मतमोजणी होते मग निकाल जाहीर होतो. म्हणजे तो जो टप्पा आहे, तो जो क्रम आहे तो तुम्ही मेंटेन केला पाहिजे, लक्षात ठेवा. किंवा इथे तुम्हाला तक्ता दिसतोय पुढच्या स्लाइड मध्ये की पक्ष, त्याचं स्थापना वर्ष आणि त्या पक्षाची उद्दिष्टे, असा हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायला सांगितला जाईल. कॉन्सेप्ट वेब, तक्ता, अशा प्रकारचे वेगळे वेगळे प्रश्न इथे येतील. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे आहोत, राज्यशास्त्रामधल्या आणि एकंदरीतच आपल्या कृतीपत्रिकेमधल्या. तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एकूण तुम्हाला इथे 2 प्रश्न विचारलेले असतील, त्यापैकी कोणताही एक प्रश्न तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. प्रादेशिक पक्षांचं स्वरूप का बदललंय, चळवळीची वैशिष्ट्य काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतात. किंवा भारतीय लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतात. शेवटच्या टप्प्याकडे मी आली आहे, तो म्हणजे अभ्यास कसा करायचा आणि काही अगदी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहेत. मी तुम्हाला कार्ड बनवायला सांगितली, मी तुम्हाला 1 लाइनर्स बनवायला सांगितले. याच्याच बरोबर तुम्ही सातत्य दाखवायचंय. मी एकच दिवस खूप जेवते आणि पुढचे 4 दिवस जेवत नाही, असं होतं का? नाही. जसं आपण थोडं थोडं अन्न रोज खातो तसा रोज थोडा अभ्यास करायचा आहे. पाठ्यपुस्तकाच्या बाहेर काहीही नाही. पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन इज की टू माय सक्सेस. डिटेल पाठ्यपुस्तक वाचा, त्याच्या बाहेर काही नाही. सातत्य पाहिजे, पाठ्यपुस्तकाचं वाचन पाहिजे, सराव पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं आकृत्या पेननी काढायच्या आहेत. तुम्हाला मुद्दे नवीन ओळीवर लिहायचे, जिथे जिथे शक्य तिथे तिथे संकल्पना चित्र काढायचे. सराव पाहिजे ह्या गोष्टीचा. प्रत्येक पाठावरची छोटी छोटी संकल्पना चित्र काढून ठेवा. तुमची आपोआप उत्तराची तयारी होणार आहे. आपोआप आपल्याला ते वेळेत पेपर पूर्ण करता येतो का हे लक्षात येणार आहे. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस घेऊ नका, ताण घ्यायचा नाही. रॉकेट सायन्स नाही, अगदी छान मला मार्क मिळणार या पॉझिटिव्ह अप्रोचनी अभ्यास करा. काहीतरी आईनी मला रागावलंय म्हणून मी तणतणत अभ्यासाला बसलोय किंवा शिक्षकांनी काहीतरी मला सांगितलंय म्हणून काहीतरी खरडून मी त्यांच्या डोक्यावर नेऊन मारणार आहे, असं करू नका. एन्जॉय करा अभ्यास.
स्वतःचा वेळ राखा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. कोविड पॅन्डेमिक आहे, त्यामुळे चांगला एक मी टाईम, आणि आपला कोणी पालक किंवा शिक्षक तुम्हाला 24/7 अभ्यास करा असं सांगणार नाही. एक काहीतरी छंदासाठी वेळ राखून ठेवा, स्ट्रेस घेऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न विचारायला लाजू नका. तुमचे शिक्षक, तुमचे पालक तुम्हाला मदतीसाठी आहेत. अजिबात अवघड नाहीये काही ही परीक्षा. अजूनही तुम्हाला काही समजलेलं नसेल, काही कळलेलं नसेल, जरूर शिक्षकांना विचारा. मामा मला हसतील का, आता परीक्षा जवळ आली आणि अजून याला येत नाही उत्तर? काही नाही, मला नाही उत्तर येत आहे, तर आपण विचारण्यात काही कमीपणा नाहीये. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. काही शंका असतील तर त्याचं निरसन करून घ्या आणि लाजू नका. आणि सगळ्यात शेवटची टीप म्हणजे ॲडिक्वेट रायटिंग. आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचं मूल्यमापन त्या 2-2.5 तासात होणार आहे. इतक्या अगेन्स्ट ऑल ऑड्स, कधी ऑनलाईन, कधी ऑफलाईन, कधी हायब्रिड, अशा सगळ्या परिस्थितीत आपण शिकलो, हो ना. असं असताना आपल्याला इतक्या कठीण परिस्थितीत आपण छान मार्क मिळवणार आहोत. मग वर्षभर अभ्यास केलाय, मग ह्या 2-2.5 तासात मी लिखाणाचा कंटाळा करणार नाही. मग मी एवढं लिहू का, इतिहासातली उत्तरच मोठी असतात असं करून नाही चालणार. ठीक आहे, आता आहे उत्तर मोठं, तर जेवढे मुद्दे आहेत तेवढे लिहायचे, अशीच मनाची मी तयारी करायची. म्हणजे तिथे लिखाणाचा कंटाळा करायचा नाही. बाकी तुम्हाला आपोआपच मार्क छान मिळणार आहेत. तुम्ही वाचणार आहात, तुम्ही सराव करणार आहात. आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि विद्यार्थ्यांची ही संवाद साधण्याची मला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार.